नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ सांगा ना, माझा आणि तन्वीचा काही संबंध आहे का? अहो, ती मुलगी मला सतत अस्पष्ट दिसत असते. सतत मला तिच्या असण्याचा भास होत असतो. मला सतत तिचे अस्तित्व जाणवत असतं. माझा आणि तिचा आवाज अगदी सारखा आहे असंच वाटत असतं. असं वाटतं की ती ही माझ्या खूप जवळची व्यक्ती आहे. मधुभाऊ सांगा ना, काय आहे आम्हा दोघींचा संबंध? असं म्हणत सायली मधुभाऊंना प्रश्न विचारत असते. परंतु मधुभाऊ काहीच बोलत नसतात. ते डोळ्यांची हालचाल करत नसतात, परंतु पायाची आणि हाताची हालचाल करत असतात. मग सायलीच्या काही त्याकडे लक्ष नसतो आणि त्याचवेळी तिथे अर्जुन आणि कुसुमताई येतात. तर सायली त्यांना म्हणते, अरे, तुम्हा दोघांचं काम एकदम झालं आणि इतक्या लवकर? तर आता कुसुमताई सायलीला म्हणतात, हो अगं, फोनवर बोलायला कितीसा वेळ लागतोय. पण तू असं का विचारतेस? आम्ही आलेलं तुला आवडलं नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, मी आलेलं आवडले, पण तुमचं काही माहीत नाही. तर आता कुसुमताई अर्जुनला म्हणतात, तो असं म्हणत ती अर्जुनला काही बोलणार. तर सायली म्हणते, कुसुमताई, तुम्हा दोघांचं काय चाललंय? हे हॉस्पिटल आहे, ती तरी गोष्ट लक्षात ठेवा. तर त्याचवेळी आता त्या ठिकाणी नर्स येतात आणि अर्जुनला म्हणतात, सर जरा फाईल देता का? आणि तुम्ही दोघे जरा बाजूला राहता का? कारण आता सर व्हिजिटला येतायत. आता सायली मनाशीच म्हणते, मधुभाऊंनी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण हे दोघे आल्यामुळे आता मधुभाऊ काहीच बोलणार नाही. मला कसं कळणार की माझा आणि तन्वीचा काय संबंध आहे? तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, ज्या व्यक्तीने सायलीचा फोटो काढलेला असतो ती व्यक्ती आता हॉस्पिटलपर्यंत तर पोहोचलेली असते. परंतु आता विंडोतून इकडे सायली, कुसुमताई आणि मधुभाऊ यांच्यावर लक्ष ठेवून असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई गोलूला सांभाळत असतात आणि आता ते आपल्या रूममध्ये घेऊन येतात. तर प्रतापराव म्हणतात, अरे गोलू. तर आता कल्पनाताई म्हणतात, बघ गोलू, आपण कुठे आलोय? आजी आजोबांच्या रूममध्ये. तर आता प्रतापराव गोलूला घेतात आणि म्हणू लागतात, काय रे बाळा, कसा आहेस आता? तर आमचा गोलू खूप हुशार झालाय कल्पना. तुला एक सांगू का? मला ना याचं गोलू हे नाव खूप आवडले, अगदी त्याच्या गालासारखंच. असं म्हणत प्रतापराव आता गोलूला जवळ घेतात, त्याचे लाड करतात आणि म्हणतात, अगं, पण याची आई कुठे गेली आहे? झोपलीये का? आराम करतीये का? तर कल्पनाताई म्हणतात, नाही हो, ती मैत्रिणीकडे गेली आहे. प्रतापराव म्हणतात, मैत्रिणीकडे? तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, म्हणजे अस्मिताच काय चालू आहे ना? मला तर काहीच कळत नाही. म्हणजे बघा ना, काल ती डॉक्टरकडे जाते असं म्हणून गेली आणि खूप उशिरानंतर घरी आली. आज ती जात होती मैत्रिणीकडे. मी तिला काय म्हणाले, मी सुद्धा येते, आपण गोलूला घेऊन जाऊ. तर म्हणाली, नाही, नको. तिचे काय चालू आहे? मला खरंच काही कळत नाही. प्रतापराव म्हणतात, कल्पना, तू काळजी करू नकोस. अस्मिता आली ना की मी तिच्याशी बोलेन. तर कल्पनाताई म्हणतात की हो, तुम्हाला बोलावं लागेलच. तुम्ही जरा तिच्याशी बोला. अहो, गोलू किती लहान आहे. या लहानपणी त्याला तिच्या आईची गरज आहे. परंतु अस्मिताच मात्र काहीतरी वेगळंच चालू आहे. मला तर काहीच कळत नाही. एकीकडे अस्मिताच तर अश्विनच, दुसरंच स्टोक. कोणाशी काही बोलायचं नाही, फक्त घुसमटत राहायचं. खरं तर त्या मुलीने अश्विनच्या आयुष्याची वाट लावली आहे. आता प्रतापरावांना सुद्धा अश्विनची काळजी वाटत असते. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, या सगळ्यातून अश्विनला सावरायला खरंच थोडा वेळ लागेल. तर कल्पनाताई म्हणतात, किती वेळ लागेल देव जाणू, परंतु अश्विनने लवकर सावरायला नको का? अस्मिता नाही का सावरली? तर प्रतापराव म्हणतात, अगं, अस्मिताची बाजू वेगळी आहे. कारण अस्मिता कुठल्याही संकटाला अगदी धैर्याने तोंड देणारी आहे. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा जास्त काळ ती विचार करत नाही आणि म्हणूनच ती लवकर या सगळ्यातून बाहेर पडली. पण अश्विनच्या तसं नाहीये. तो मनाने खूप हळवा आहे. तो या सगळ्या गोष्टीचा अगदी खोलवर जाऊन विचार करतो. तो तितका कणखर नाहीये.
खर सांगू का अश्विनला कुठेतरी कणखर करायला मीच कमी पडलो असं कधी कधी मला वाटतं ग. अश्विनची खरंच खूप काळजी वाटते मला बाप म्हणून. मी तर कुठे कमी पडलो नाही ना हाच प्रश्न सतत मला सतावत असतो आणि या सगळ्याचे परिणाम तो आता भोगतोय असंच मला वाटते. तर कल्पनाताई म्हणतात, काही बोलताय तुम्ही आणि तुम्ही या सगळ्यात स्वतःला दोष का देताय. अहो या सगळ्यात तुमची काहीही चूक नाही, माझीच चूक आहे. मी उगाचच हा विषय तुमच्या समोर काढला. कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, तुम्ही जे बोललात ना तेच अगदी बरोबर आहे. आपण अश्विनला थोडा वेळ द्यायला हवा. आता प्रतापराव सुद्धा अश्विनचा विचार करत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर सायलीला आता मधुभाऊंच्या हेल्थबद्दल सांगत असतात. डॉक्टर सायलीला म्हणतात, तुमच्या पेशंटच्या हेल्थबद्दल सर्व रिपोर्ट हे पहिल्यापेक्षा फारच छान आले आहेत आणि त्यांचे जर अशीच प्रगती होत राहिली तर लवकरच या सगळ्यातून ते बाहेर येतील, लवकरच ते बरे होतील. आणि हे ऐकल्यानंतर सायली खुश होते. आता डॉक्टर तिथून निघून जातात. तर त्यानंतर कुसुमताई सायलीला म्हणतात, बरं सायली, आता तू घरी जा. या अवस्थेत तू जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये थांबू नकोस. तर सायली म्हणते, पण कुसुमताई, मधुबाऊंना पाहून त्यांच्याशी बोलून अगं मनच वाढलं नाहीये का. तर कुसुमताई म्हणतात, अगं हो, पण एक दिवसा आड तू इथे येतच होतीस ना. पण आता पुढचे काही महिने या वातावरणापासून दूरच राहत हॉस्पिटलमध्ये नको येऊस, कारण हे वातावरण या दिवसात तुला योग्य नाही. आता कुसुमताई सायलीला समजावतात. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको आपण निघूयात आता. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ येते हा. तर त्यानंतर कुसुमताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, माझ्या साऊची काळजी घ्या, नाहीतर गाठ माझ्या अशी आहे. तर अर्जुन म्हणतो, नाही, तुम्हाला घाबरतो ना म्हणूनच तर मी तिची काळजी घेतो, येतो हा. असं म्हणत आता सायली आणि अर्जुन तिथून निघून जातात. तर आता कुसुमताई मधुभाऊ सोबत असतात, परंतु त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की सायलीला त्यांनी पौष्टिक लाडू बनवून आणलेले असतात आणि ते तर द्यायचेच राहिले. कुसुमताई म्हणतात, अरे देवा, सायलीला पौष्टिक लाडू तर द्यायचेच राहिले. मधुभाऊ मी आले असं म्हणत आता कुसुमताई तिथून बाहेर पडतात. आणि जी व्यक्ती मधुभाऊंवर लक्ष ठेवून असते त्या व्यक्तीला आता संधी मिळालेली असते, कारण मधुभाऊ सोबत कोणीच नाहीये हे त्यांनी पाहिलेलं असते. आणि त्या ती व्यक्ती मास्क लावते, गॉगल लावते आणि कोणाला काही कळू नये म्हणून आता सर्वांच या नकळतच ती मधुभाऊंच्या रूममध्ये येते. आता संधीचा फायदा घेत आता मधुभाऊंना मारण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते आणि मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढून टाकते. आता ऑक्सिजन मास्क काढल्यामुळे मधुभाऊंना श्वास घ्यायचा त्रास होत असतो आणि मधुभाऊंना होणारा त्रास पाहून ती व्यक्ती मात्र खुश होते आणि पुन्हा एकदा तिथून कोणी येण्या अगोदर निघून जाते. इथे नर्स एका पेशंटशी बोलत असतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या नर्स ज्यावेळी मधुभाऊंच्या रूममध्ये जातात त्यावेळी मात्र त्यांना धक्काच बसतो, कारण पेशंटचाच म्हणजे मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो. आता ती नर्स घाईने ऑक्सिजन मास्क लावते आणि म्हणू लागते, पेशंटच ऑक्सिजन मास्क कोणी काढला असेल, कोण आलं असेल इथे. आणि म्हणूनच ती बाहेर येऊन पाहते तर बाहेर कोणीच नसतं. नर्सला धक्का बसतो की नक्की कोणी केलं असेल आणि आता नर्स पुन्हा एकदा मधुभाऊच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अस्मिता ही चैतन्याला भेटण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते. ज्यावेळी चैतन्याला म्हणते की मी जॉब करणार आहे, हे ऐकून चैतन्य म्हणतो, म्हणजे अस्मिताई, आता तू जॉब करणार आहेस, हे सगळं काही तुझ्या अचानक कुठून आल डोक्यात. तर आता अस्मिता म्हणते, नाही रे चैतन्य, अचानक नाही, पण गेले काही दिवस मला या गोष्टीचा विचार सतत सतावतोय. म्हणजे सतत मला एका गोष्टीची जाणीव होते की मी आता कोणावर तरी डिपेंड आहे. म्हणजे बघ ना, लग्ना अगोदर डॅडवर डिपेंड होते आणि लग्नानंतर सचिन आणि डॅड या दोघांवर डिपेंड होती. आता नाही, आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे.
आणि थॉक्स टू सचिन म्हणजे आता मला माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी काहीतरी करायचे आहे आणि ती संधी मला मिळतीये पण चैतन्य मला सगळं करायचं आहे रे. तर आता चैतन्य म्हणतो, अगं पण गोलू अजून छोटा आहे ना, त्याला तुझी गरज आहे. मग जर तुला नोकरी मिळाली तर गोलूला सोडून तू कामावर कशी जाशील सांग ब्र. तर अस्मिता म्हणते, अरे एकटीने हे सगळं काही कसं मॅनेज करायचं हेच तर मला शिकायचं आहे आणि हे जर सगळं काही मी मॅनेज करू शकले ना तरच मी स्मितला एकटीने लहान असं मोठं करू शकते आणि तो कॉन्फिडन्स मला मिळेल. अस्मिता म्हणते, पण हे सगळं काही मला जमेल की नाही ही तर शंका मनात आहेच. तर चैतन्य म्हणतो, एक मिनिट, तू हे करणार हे तू ठरवलेस की नाही? मग तू ते करणार, मला खात्री आहे तू ते करून दाखवणार असं म्हणत आता चैतन्य अस्मिताला विश्वास देतो. चैतन्य अस्मिताला पुढे म्हणतो, आता तर गोलू म्हणजे तुझी ताकद आहे, तू तर अख्ख्या जगाशी लढू शकतेस. खरं सांगू का अस्मिताई, तुझी ही आयडिया मला आवडली. हा म्हणजे तुझ्यातला हा कॉन्फिडन्स आणि तू घेतलेला निर्णय, हे सगळ्याच गोष्टी मला खूप आवडल्यात. अस्मिता म्हणते, थँक यू चैतन्य. पण माझ्या या नोकरीबद्दल ऐकून तुला धक्का बसला होता ना? तर चैतन्य काही बोलण्या अगोदर अस्मिता म्हणते, एवढंसू नये, तू मात्र खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिलास, पण अजून एक हेल्प करशील का? तर चैतन्य म्हणतो, बोला मॅडम. तर अस्मिता चैतन्यला म्हणते, चैतन्य, एवढ्यात खरी कोणाला काही सांगू नकोस, म्हणजे मम्मा आणि डॅडाला काही सांगू नकोस, कारण त्यांना जर हे कळालं तर ते मला करू देणार नाहीत. चैतन्य म्हणतो, बस एवढंच ना? मग कशाला काळजी करतेस? मी कोणाला काही सांगणार नाही, पण हो, खरी जर कळालं आणि त्यांनी जर तुला नोकरीसाठी नकार दिला तर मी त्यांना समजावेन, त्यांना सांगेन की अस्मिताईने ठरवलेला निर्णय हा योग्य आहे आणि आता तिला पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आता चैतन्याच्या लक्षात येतात. चैतन्य म्हणतो, अस्मिताई, आमचे खानविलकर म्हणून एक क्लायंट आहे आणि दुसरे SK एंटरप्राइजेस आहे, त्यांच्याकडे ओकन्सी आहे, मी त्यांना एकदा विचारू का? असं म्हणत आता चैतन्य या सगळ्याबद्दल अस्मिताशी बोलत असतो. दोघांचीही चर्चा चालू असते. तर त्यानंतर चैतन्य अस्मिताला म्हणतो, चल कॉफी घे. तर अस्मिता म्हणते, थँक यू चैतन्य. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताई सायलीला पौष्टिक लाडू देतात आणि म्हणतात, घे आणि हो वेळेवर खा आणि हो, यानंतर बाळ झाल्यावर मी तुम्हा दोघांसाठी अजून खूप काही करणार आहे, तुझ्यासाठी डिंकाचे लाडूही बनवणार आहे. खरंच सांगू का सायली, मधुभाऊ जर बरे असते ना तर मी तुला आश्रमातच घेऊन गेले असते बाळंपणासाठी. खरं सांगू का सायली काकू तर म्हणतच होत्या की तिला घेऊन ये, पण माझी कामानिमित्त पुणे मुंबई अशी धावपळ होते ना, मग मी जर तिथे नसले तर मग तुझी काळजी घ्यायला तसं कोणी तिथे नसतं आणि एकट्या काकूंना हे सगळं काही झेपणार नाही ना. आता तेवढंसं त्यांना जमतही नाही. पण सायरी हो, तुझ डोहाळे जेवण मात्र आपण आश्रमातच करायचे आहे, अगदी थाटात करायचे, आश्रम संपूर्ण सजवायचे आहे. तुझे ते खोटोही काढूया आता आपण नावेत वगैरे बसलेले, अगदी थाटात सगळं काही करायचं आहे. असं बोलत असताना कुसुमताईंच्या डोळ्यामध्ये अश्रूही असतात. हे सगळं काही अर्जुनलाही कळत असतं. अर्जुन म्हणतो, आणि डॉक्टर काय म्हणालेत लक्षात आहे ना, की मधुभाऊ लवकरच बरे होतील? सायली खुश होते आणि अर्जुनला म्हणते, तुमच्या तोंडात साखर तर पडो. तर त्यानंतर आता सायली कुसुमताईंना म्हणते, कुसुमताई, आता एवढ्या तू या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, तू फक्त आता मधुभाऊंची काळजी घे. कुसुमताई म्हणतात, हो, तू अजिबात काळजी करू नकोस. तर अर्जुन म्हणतो, तुम्हाला कुठे जायचं आहे का? म्हणजे आमची गाडी चालेल ना? तर आता कुसुमताई म्हणतात, इतकं वाकड बोलायची काही गरज नाहीये, मी येते. असं म्हणत सायली, कुसुमताई आणि अर्जुन तिथून निघत असतात. पण त्याचवेळी त्या ठिकाणी सिस्टर येतात आणि म्हणू लागतात, मिस्टर सुभेदार, तुम्हाला डॉक्टर डॉनी बोलावलं आहे. तर अर्जुन विचारतो, का, काय झाले? तर आता त्या म्हणू लागतात, तुम्हाला पेशंटबद्दल
त्यांना काहीतरी सांगायचे आहे. आता हे ऐकून सायली, अर्जुन आणि कुसुमताई यांना धक्काच बसतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं महिप्त शिखरेनी आता बहुगुणी बाबांची दीक्षा घेतलेली असते. तर सर्व भक्तजन तिथे जमतात आणि बहुगुणी बाबा की जय, महिप्त बाबा की जय असं म्हणत घोषणा देत असतात. त्याचवेळी एक ताई येतात आणि महिप्त शिखरेच या पायाशी शरण येत म्हणतात, महिप्त बाबा मला वाचवा, माझा संसार वाचवा. महिप्त शिखरे म्हणतात, काय झालंय? तर त्यावेळी त्या ताई म्हणू लागतात, माझा नवरा भरपूर दारू पितोय, भरपूर त्रास देतोय बाबा, तुम्हीच या सगळ्यातून त्याला वाचवा, या सगळ्यातून तुम्ही त्याला बाहेर काढा. मी तुम्हाला शरण आले, माझा संसार वाचवा बाबा, माझा संसार वाचवा. तुम्ही काहीही करा पण माझ्या नव्याला थोडी तरी अक्कल द्या, त्याच्या डोक्यात काहीतरी अक्कल घाला. तर त्यावेळी महिप्त शिखरे त्यांच्या गळ्यातील माळ काढतात आणि आता बहुगुणी बाबांच्या समोर ठेवतात. काहीतरी मंत्र पुटपुटतात आणि त्यानंतर ती माळ त्या ताईंच्या हातात देत म्हणतात, ही माळ त्याच्या गळ्यात घाल आणि हे भस्म नकळत त्याला जेवणात द्यायचं आहे. आता तो या सगळ्यातून बाहेर पडेल, चांगल्या मार्गाला लागेल. हे ऐकताच त्या ताई खुश होतात, महिप्त शिखरेचा आशीर्वाद घेतात आणि पुन्हा एकदा दरबारात एकच घोषणा होते, ते म्हणजे महिप्त बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय. आता मात्र सचिन तिथे येतो आणि सगळ्यांना शांत करत म्हणतो, गप्प बसा, काय चाललं? हे सगळं काही अण्णा, अहो मला तरी वाटलं होतं की हे सगळं काही पोलिसांना दाखवण्यापुरतं चालू आहे, पण तुम्ही तर आता या सगळ्या गोष्टी अगदी मनावर घेतलाय आणि स्वतःच आता महिप्त बाबा बनलाय. हे सगळं काही कशासाठी, काय चाललंय? तुमच्या लोकांना चांगला मार्ग वगैरे दाखवायचं नक्की हे सगळं काही चालू आहे. तर महिप्त शिखरे सचिनच बोलणं शांतपणे ऐकून घेतात आणि त्यानंतर म्हणतात, कसं आहे, आपण जर जगाचं कल्याण केलं तर थोडं आपलं सुद्धा कल्याण होईल. तर सचिन म्हणतो, हो असं जर असेल ना तर आता माझं सुद्धा थोडं कल्याण करा ना. त्या सुभेदार कुटुंबाने माझी नाचके केली आहे, मला तिथे पोटगी द्यावी लागली, त्या सगळ्यांना धडा शिकवायचा सोडून तुम्ही हे सगळं काय करत बसलाय? तर महिप शिखरे सचिनला म्हणतात, ये बस. सचिन म्हणतो, काय? तर महिप शिखरे म्हणतात, हो बस. आता सचिन खाली बसतो. महिप शिखरे म्हणतात, बाबांना शरण ये बघ, सगळे मार्ग मोकळे होतील, या सगळ्यातून तू बाजूला येशील, बाहेर पडशील. तर आता सचिन तिथे गप्प बसून असतो. तर महिप शिखरे आता तिथे असणार भस्म घेतात, सचिनच्या डोक्याला लावतात आणि म्हणतात, हे घे, बहुगुणी बाबांचा भस्म रोज लाव बघ, तुला मार्ग सापडेल. आता मात्र सचिन म्हणतो, अण्णा मला या भस्माची गरज नाही, हे भस्म वगैरे आहे ना ते तुम्ही तुमच्या या भक्तांना द्या, मला याची काहीही गरज नाही. पण अण्णा तुम्ही काय होताय आणि काय केले तुम्ही हे मला? तर हे तुमचं अजिबातच पटलेलं नाही, तुमच्याशी बोलण्यातना काही अर्थच नाही, असं म्हणत सचिन आता रागानेच तिथून निघून जातो. तर आता महिप्त शिखरे सर्व भक्तांना म्हणतात, आजची पिढी बाकी काय कितीही समजावलं तरी सुद्धा यावरती विश्वास नाही ठेवणार, परंतु सर्वांनाच महिप्त शिखरेच बोलणं पटत असतं, अनुभव येत असतात आणि म्हणूनच सर्वजण बहुगुणी बाबा की जय, महिप्त बाबा की जय अशा घोषणा येत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन, सायली आणि कुसुमताई आता डॉक्टरांशी बोलण्यासाठी आलेले असतात. तर अर्जुन विचारतो, डॉक्टर नक्की काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? तर डॉक्टर म्हणतात, पेशंटच्या हेल्थबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण आत्ताच आपल्यासमोर एक मोठा प्रॉब्लेम आलाय, तुम्ही प्लीज शांतपणे ऐकून घ्या. आता मात्र सायली घाबरते आणि म्हणते, एवढं नक्की काय झालंय डॉक्टर? तर डॉक्टर नर्सला म्हणतात, नर्स असं म्हणत आता जो काही प्रकार घडलाय तो नर्सला सांगायला सांगतात. तर नर्स सायली, अर्जुन, कुसुमताई यांना म्हणतात की आताच मी पेशंटच्या खोलीमध्ये गेले होते आणि ज्यावेळी मी खोलीमध्ये गेले त्यावेळी मी पाहिलं की पेशंटचा ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढून बाजूला ठेवला होता आणि पेशंटला होणारा तो त्रास, हे सगळं ज्यावेळी सायली, अर्जुन ऐकतात त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, काय?
तर आता सायली डॉक्टरांना प्रश्न करत म्हणते की डॉक्टर मधुभाऊ आता बरे आहेत ना, त्यांना काही झालं तर नाही ना? तर डॉक्टर म्हणतात हो आता ते ठीक आहे. कारण नर्स तिथे वेळेवर पोहोचल्यात. तर आता अर्जुन मात्र चिडतो आणि म्हणू लागतो पण तो जर मास्क लावला नसता तर मधुभाऊंच्या जीवाला धोका पोहोचला असता, त्यांना धोका निर्माण झाला असता. हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून केला आहे, कोणीतरी मुद्दामहून त्यांच्यावर अटॅक केला आहे. तुमच्या हॉस्पिटलमध्ये असा प्रसंग घडतोच, कसा कोणीतरी पेशंटच्या रूममध्ये जातंय, त्याच्या जीवावर उठतंय, हा प्रसंग येण्याची वेळ तुमच्या हॉस्पिटलमध्ये, असं म्हणत आता अर्जुन मात्र या सगळ्याला डॉक्टरांना दोष देत असतो. आणि अर्जुन म्हणतो म्हणजे तुमच्या हॉस्पिटलमध्ये नीट पेशंटवर लक्ष ठेवला जात नाही का, पेशंटची काळजी घेतली जात नाही का? आता कुसुमताई सुद्धा चिडतात आणि डॉक्टरांना म्हणतात काय हो, एवढ्या विश्वासाने आम्ही मधुभाऊंना तुमच्या हॉस्पिटलला ठेवलं, आम्हाला जमेल तसं आम्ही अधूनमधून येत जात असतो, पण तुमची काहीच जबाबदारी नाहीये का? म्हणजे आम्ही या ठिकाणी 24 तास बसून राहायचंय का? तुम्ही काहीच काळजी घेणार नाहीयेत का? तर डॉक्टर म्हणतात नाही नाही, असं नाहीये. तर सायली आता पोलीस हे सगळं काही फुटेज पाहतात. अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे, मग हे नक्की कोणी घडवले? त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात की नक्कीच या सगळ्यातून कोणीतरी आहे की ज्यांनी मधलं सीसीटीव्ही फुटेज हे डिलीट केलं आहे. तर दुसरीकडे हे सगळं काही ती व्यक्ती ऐकत असते आणि म्हणू लागते हे सगळं काही कोणी केले, ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट कोणी केलं हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन बरोबर ओळखतो की हे सगळं काही करण्यामागे नक्कीच सिक्युरिटी यांचा हात असू शकतो. अर्जुन त्यांना ज्या विचारतो पण ते काही खरं सांगत नसतात. अर्जुन म्हणतो तू त्या माणसाला मिळून आहेस ना, ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी तूच त्याला मदत केली आहेस ना, असं म्हणत अर्जुन त्याची कॉलर पकडतो. परंतु इकडे मात्र या सगळ्यात सायलीला त्रास होऊ लागतो आणि हे सगळं काही अर्जुनच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे सायली ज्यावेळी किल्लेदारांच्या घरी जाते, जेवायला बसते, त्यावेळी मात्र सायलीच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात. आपल्याला मधुभाऊंशी बोलता आलं नाही, आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, हे सगळं तिच्या डोक्यात चालू असतं. आणि हे आता रविराज सरांनाही कळतं. रविराज सर सायलीला म्हणतात मनात जे काही असेल ना ते बोलून टाक. तर सायली मनाशीच म्हणते की ही ज्या व्यक्तीची वाट पाहतायत त्यांचीत नवी ही मीच असेन असं मला का वाटते, आणि याबद्दल मी यांच्याशी कसं बोलू? तर आता सायली तिच्या मनातील भावना रविराज सरांसमोर व्यक्त करेल आणि आता रविराज सर ओळखू शकतील का की हीच आपली तन्वी आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.